नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी आगळा वेगळा आणि झटपट होणारा गोडाचा पदार्थ करणार आहोत। तर आज आपण सुक्या खोबऱ्याचा मैसूर पाक करणार आहोत। तर त्यासाठी मी ते 1 वाटी सुकं खोबरं बारीक असं किसून घेतलेलं आहे, म्हणजे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जे बाजारामध्ये मिळतं ते सुद्धा घेऊ शकता। तर आता आपण मैसूर पाक करण्यासाठी सुरुवात करूया। तर त्यासाठी अगोदर मी इथे कढई घेतलेली आहे। कढई मी गॅसवर वगैरे ठेवलेली नाही आहे। आता ह्या कढईमध्ये हे मी 1 वाटी जे खोबरं घेतलेलं आहे सुक्कं ते घातलेलं आहे। त्यानंतर ह्यावर मी साखर घातलेली आहे आणि मी त्यावर साजूक तूप घेतलेलं आहे। हे सर्व समप्रमाणात म्हणजे 1-1 वाटीच मी घेतलेलं आहे। आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी सुद्धा घालणार आहे यामध्ये। तुम्हाला मैसूर पाक जर जास्त करायचं असेल तर हेच वाटीचं प्रमाण तुम्ही जास्त सुद्धा करू शकता, परंतु लक्षात ठेवा हे माप आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे। असं हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायच्या अगोदरच एखाद्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की आपण दुसरी तयारी करणार आहोत। ती म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये आपण मैसूर पाक काढणार आहोत त्या भांड्याला अगोदर आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। तेलाने किंवा तुपाने ह्याला अगोदर ग्रीस करून ठेवलं की आपल्याला नंतर अजिबात घाई होत नाही, कारण मिश्रण जेव्हा गरम असतं तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये ओतायचं असतं। तर मी ते केकचा टीन घेतलेला आहे, तुम्ही कोणतीही थाळी वगैरे घेऊ शकता। आता ही कढई आहे ती आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि सतत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे। एकच लक्षात ठेवा की मिश्रण आपल्याला हे सतत ढवळत असताना गॅस इथे कमी किंवा जास्त करायचं नाही, तर मध्यमच ठेवायचं आहे। माझ्याकडे इंडक्शन आहे तर मी अगदी मध्यमच याचं टेम्परेचर ठेवलेलं आहे। तुम्ही गॅसवर जरी करत असाल तर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मध्यमच ठेवा, वाढवू नका किंवा कमी सुद्धा करू नका। तर हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी इथे अजिबात व्हिडिओ कट वगैरे अजिबात केलेला नाही किंवा स्किप देखील केलेला नाही आहे, फक्त थोडा मध्ये मी फास्ट केलेला आहे। आता पाहू शकता ह्याला छान असे बुडबुडे येऊ लागलेले आहे। याचा अर्थ आपली साखर जी आपण ह्यामध्ये घातली ती मेल्ट व्हायला म्हणजे विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता हे आपण सतत असं हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। पहिल्यांदा अगोदर हे मिश्रण थोडंसं पातळ होईल, कारण आपण ह्यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे ती विरघळणार आहे। आता पाहू शकता हे मिश्रण बरंचसं पातळ झालेलं आहे आणि याला छान अशी जाळी येऊ लागलेली आहे आणि आपण हे मिश्रण सतत ढवळल्यामुळे आपलं हे मिश्रण अजिबात खाली वगैरे लागलेलं नाही, म्हणजे पेस्टला वगैरे चिकटलेलं नाही। तर अगदी 5 मिनिटांनंतर ह्याला जाळी यायला सुरुवात झालेली आहे। आता ही जाळी आपल्याला या मैसूर पाकमध्ये हवी आहे। या जाळीनेच आपला मैसूर पाक अगदी जाळीदार आणि छान असा खुसखुशीत होतो। या मिश्रणाला जाळी याचा अर्थ बुडबुडे येऊ लागलेले आहे। आता अगदी 10 मिनिटांनंतर पाहू शकता आपलं मी ते मिश्रण बरंचसं असं एकदम असं छान फुललेलं आहे, म्हणजे ते आपला मैसूर पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। बेसन पिठाच्या मैसूर पाकापेक्षा हा मैसूर पाक अगदी छान झटपट होतो आणि चवीला देखील अगदी अप्रतिम लागतो। आता पाहू शकता तुम्ही आपण जे अगोदर तूप घातलं होतं ते संपूर्ण वरती यायला लागलेलं आहे आणि ह्याला थोडासा बबल्स सुद्धा येऊ लागलेले आहे, म्हणजे थोडासा फेस सुद्धा येऊ लागलेला आहे। याचा अर्थ आपलं मैसूर पाकचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण अगोदर ज्या केक टीनला तुपाने ग्रीसिंग करून ठेवलं होतं त्या केक टीनमध्ये हा मैसूर पाक काढून घ्यायचा आहे आणि अजिबात वेळ वाया घालवायचा नाही। अगदी फटाफट हे मिश्रण आपल्याला ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ह्याला अजिबात चमचा वगैरे किंवा एखादी पळी वगैरे काहीच लावायचं नाही, फक्त हे असंच सोडून द्यायचं। आणि ह्या मिश्रणामध्ये जे गरमागरम तूप आहे त्यामुळे हा मैसूर पाकचा रंग अगदी सुरेख येतो। तर तूप वगैरे अजिबात त्याचा काढायचा प्रयत्न करू नका। 10 मिनिटांनंतर आपण ह्याला कट करून घेऊया। 10 मिनिटांनंतर अगदी छान ह्याला कट पडतात, नाहीतर मग हा खूप वेळ असा सोडला तर मग कट होत नाही, खूप असा हार्ड बनतो। आणि ह्याला कट देऊन असाच हे ह्याला 4 ते 5 तासांसाठी ठेवायचं आहे। 4 ते 5 तासानंतर हा मैसूर पाक पूर्ण थंड होतो आणि तेव्हाच आपल्याला ह्या वड्या छान काढता येतात। त्यामुळे अगदी गरम असतानाच आपण ह्याच्या वड्या कट करायच्या। आता मी इथे फॉईल पेपर लावून ह्याला 4 ते 5 तासांसाठी असा सोडणार आहे। 4 ते 5 तासानंतर आपला मैसूर पाक अगदी छान थंड झालेला आहे। आपण ह्याचा फॉईल पेपर काढून घेऊयात। पाहू शकता ह्याला रंग किती सुरेख आलेला आहे। आता हा मैसूर पाक आपण डिमोल्ड करून घेऊयात।
ह्याला खूप सुंदर गुलाबीसर असा रंग आलेला आहे आणि जाळीसुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. आता डिमोल्ड केल्याच्या नंतर आपल्या इथे वड्या किती सुरेख पडलेल्या आहेत पाहू शकता. आणि ह्याला अगदी सुंदर जाळी आलेली आहे. मैसूर पाक आपला पूर्ण असा थंड झालेला आहे. हे पहा, आतमध्ये गरम तूप घातल्यामुळे आपण ह्याला आतमध्ये अगदी छान ह्याला गुलाबीसर असा रंग आलेला आहे. आणि आपलं जे खोबरं होतं ते सुद्धा अगदी छान असं ह्यामध्ये भाजलं गेलेलं आहे. आता आपण ह्याला तोडून पाहूया. तर हाताने सुद्धा हा मैसूर पाक अगदी सहज तोडला जातो. मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी वरच्यावर ह्याला कट्स लावले होते आणि अगदी छान खुसखुशीत झालेला आहे. हे पहा, अगदी हाताने ह्या छान असा तुटतो आहे. हे पहा. तर येत्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही हा मैसूर पाक नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.